नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सानवीज ब्लॉगमध्ये। तर आज आपण बघणार आहोत झटपट बनणारे आलूचे पराठे किंवा मग बटाट्याचे पराठे। तर आज आपण बघणार आहोत बटाट्याचे जे पराठे आहेत ते न फुटता न त्याच्यातून मिश्रण बाहेर येता छान असे फुलणारे बटाट्याचे पराठे। 2 मीडियम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत। नंतर मी त्यांना इथे किसणीच्या सहाय्याने असे किसून घेणार आहेत बारीक। तुम्ही ना याला स्मॅशही करून घेऊ शकतात, पण किसल्यामुळे काय होतं की जे मिश्रण आहे ना ते आपल्या पराठ्याच्या बाहेर येत नाही, तर हा फायदा तिथे होतो। तर इथे बटाटे किसून झालेले आहेत। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये चमचाभर मिरची पावडर घातलेली आहे, चिमूटभर थोडीशी मी हळद पावडर घालणार आहे। नंतर मी इथे धने पावडर घातलेली आहे अर्धा चमचाभर। नंतर मी याच्यामध्ये मसाला घालणार आहे, साधारण भाजीचा मसाला आहे, तुम्ही कोणताही मसाला घालू शकता किंवा नाही घातला तरी काही हरकत नाही। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे आपण तेल टाकणार आहे। तर या मिश्रणमध्ये आपण तेल घातल्याने ना पराठे जे आहेत ते छान फुलतात आपले। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडासा कोथिंबीर ॲड केलेला आहे। तर अशा प्रकारे आपलं जे मिश्रण आहे ते रेडी झालेलं आहे। तर मग याच्यानंतर तुम्ही याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व जे मिश्रण आहे ते एकत्रित करून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकतात आपलं जे मिश्रण आहे ते छानपैकी इथे एकत्रित झालेलं आहे। तर तुम्ही इथे बघू शकतात कन्सिस्टन्सी। त्याच्यानंतर आपण जे याचं पीठ मिळतो ना पराठ्यांचं, तर ते जास्त घट्ट मळायचं नाही आहे आणि साधारण त्याला पीठ मळल्यानंतर ना 15 मिनटे त्याला झाकून ठेवून नंतर पराठे बनवायला घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये जे मिश्रण आहे पराठ्याचं ते भरायचं आहे आणि आपण साधारण आपली चपाती जशी लाटतो तशा पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकतात खूप इझिली ना हे पराठा आपला जो आहे तो लाटला जातो आहे। जराही हा पराठा आपला फुटलेला नाही आहे किंवा मग मिश्रण जे आहे ते बाहेर आलेलं नाही आहे ह्याच्यातून। तर मग असं तव्यावर ना याला टाकून साधारण लो मीडियम फ्लेमवर याला भाजून घ्यायचं आहे। म्हणजे फ्लेम जी आहे ती तुम्ही कमी जास्त करत याला भाजायचं आहे। याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तेल वगैरे वरतून टाकायचं आहे, त्याच्याने छान क्रिस्पी होतात। आणि तेलाच्या ऐवजी ना तुम्ही याच्यामध्ये तूप किंवा मग बटरचाही वापर करू शकतात किंवा मग जे मक्खन असतं तेही तुम्ही याच्यामध्ये वापरू शकतात। तर मी इथे तेलाचाच वापर केलेला आहे। तर तुम्ही इथे या प्रकारे बघू शकतात आपले पराठे जे आहेत ते छान प्रकारे रेडी झालेले आहेत, अगदी छान प्रकारे फुगलेले आहेत। तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सानवीज ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करा।